तुळजाभवानी देवीच्या प्रसाद सेवेला आजपासून शुभारंभ झालेला आहे। चितळे बंधूंकडून जो लाडू प्रसाद देणार आहे ती सेवा सुरू झालेली आहे। मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून या सेवेला शुभारंभ केलाय। पाठीमागे जे आहे तो इथं लाडू प्रसाद भक्तांना वाटला जातोय। बऱ्याच वर्षापासून ही जी सेवा बंद होती तो आता लाडू प्रसाद भक्तांना मिळतोय आणि स्वतः जिल्हाधिकारी आपल्या सोबत आहेत। सर, आज प्रसाद सेवेला शुभारंभ झालाय, काय भावना? आज विधिवत तुम्ही सपत्नीक पूजा केली। आज श्री आई तुळजाभवानींची कृपेने आशीर्वादाने पुन्हा आपण भाविकांना लड्डू प्रसादची सेवा सुरू केलेली आहे। आज इथे सर्व आपला पुजारी मंडळाचे अध्यक्ष महंत महाराज यांच्या उपस्थितीत आपण पूजा करून पहिला लड्डू देवीची चरणाला अर्पण करून आपण आता वितरण सुरू केलेली आहे। ही प्रसाद सेवा कशी असणार आहे? भाविकांना याचा लाभ कसा मिळणार आहे? ही प्रसाद सेवा आता आपण एक काउंटर सुरू करतो, त्या काउंटर मार्फत सर्व भाविकांना लड्डू प्रसाद नो प्रॉफिट नो लॉस या प्रमाणाने उपलब्ध होणार आहे। दररोज किती भाविकांना हा प्रसाद मिळू शकणार आहे आणि त्याची वितरण टायमिंग कसं असणार आहे? नाही, लड्डूला काही असं वितरणला काही लिमिट नाहीये। जसं जसं भाविक येतात ते काउंटरला येऊन ते मागणी करतात, त्यांना आपण उपलब्ध करून देऊया। या प्रसादासाठी काही आपण किंमत निश्चित, दर निश्चित केलाय का आणि तो किती असणार आहे? आपण 30 रुपये पर लड्डू या प्रमाणाने लड्डू भाविकांना उपलब्ध करून देतो। मंदिराचे पुजारी देखील इथं आहेत। आज मंदिर लाडू प्रसाद सेवेचा पूजा केली तुम्ही, बऱ्याच वर्षांनी सुरू झाली, काय भावना आहे? आतापर्यंत सर्व भक्तांचे दुःख निवारण करण्याकरता कोरोना काळापासून काहीही दिलं जात नव्हतं, पण आज जो लाडू आहे त्यातून सर्व भक्तांचे दुःख निवारण होऊन त्यांना सुख समृद्धी लाभो व त्यांच्या आयुष्यात असेच वरचेवर प्रगती हो ही जगदंबा चरणी प्रार्थना। चितळे बंधूंकडून हा लाडू प्रसाद वाटप केला जातोय आणि भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्षही आहेत। आज बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली प्रसाद सेवा सुरू झाली। निश्चितच मंदिर संस्थांचा आम्ही या भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतो, कारण की भाविकांना आता दिला जाणारा जो लाडूचा दर्जा आहे तो उत्तम रीतीचा मिळणार आहे। त्याच्यामुळे भाविक वर्ग मोठ्या आनंदात आहे आणि पुजारी मंडळाच्या वतीनं खास करून मंदिर संस्थांचा आम्ही आभार व्यक्त करतो की गेल्या अनेक वर्षापासूनची जी प्रतीक्षा होती भाविकांना प्रसाद इथं दिला जावा, कारण नारळ प्रसाद आणि पूर्वी दिला जाणारा लाडूचा प्रसाद सुद्धा बंद झाला होता, परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी मनावर घेऊन आज या ठिकाणी जो लाडू प्रसाद दिला तो चांगल्या दर्जाचा देणार आहेत। त्यामुळे आम्ही त्यांचे विशेष करून आभार व्यक्त करतो। एकंदरीत सर्वांकडूनच आनंद व्यक्त केला जातो आणि आजपासून तुळजाभवानी देवीच्या प्रसाद सेवेला शुभारंभ झालाय। चितळ्यांचा लाडू प्रसाद भाविकांना मिळणार आहे। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, तुळजापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।